सुप्रभात मित्रांनो, माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता आपण आज पाहूया गणपतीचे पूजा वगैरे, आपल्याकडे गौरींचे पूजन काय झालं संध्याकाळी। आणि पाहूया आता कोकणात खूप प्रमाणात पाऊस पडत आहे, पाऊस खूप प्रचंड प्रमाणात आहे, पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही आहे, त्यामुळे व्हिडिओ येत नाही आहेत कारण लाईट नाही आहे आमच्या इकडे। लाईटिंगचे खूप प्रॉब्लेम आहेत कोकणात। खरं तर जराही पाऊस पडला तर लगेच लाईट जाते, तसंच काहीसं होत आहे का रात्रभर लाईट नव्हती। बघूया लाईट येईल तसं मी व्हिडिओ अपलोड करत जाईल, त्याबद्दल सर्वांची मी माफी मागतो। सर्वप्रथम व्हिडिओ थोडा लेट होतो आहे त्यामुळे। नाश्ता करतोय, प्रथमेशच्या मम्मीने आपल्यासाठी खास नाश्ता बनवलाय आज। एकदम मस्त असा राईस केलाय प्रथमेशच्या मम्मीने नाश्त्याला, असा वेगळा असा राईस आहे। आपण थोड्याच वेळ बघूया राईस। फोडणीचा भात खास काकीने आमच्यासाठी बनवलाय आम्हाला नाश्ता। ते मानसी आहे, प्रथमेश आणि तिकडे साई आहे। चला आम्ही थोडं खाऊन घेतो, तुम्हाला आजच्या दिवसाचे अपडेट्स देतो। तर मित्रांनो, आताच आपल्याकडे आरती वगैरे झाली, आरती झाली नंतर आपण थोडंफार प्रथमेशच्या मम्मीने आपला नाश्ता दिला, आपण नाश्ता केला। खरं तर गणपतीची हीच मजा असते, कुठेही काहीही खाऊ शकतो आपण कोणाच्याही घरी। कोकणात खरं तर कोणाच्याही तुम्ही गेलात तर तुम्हाला खायचं किंवा काही असंच प्रश्न कधी येणार नाही। अशी खूप म्हणजे बोलतात ना, उपमा दिली जाते कोकणातल्या माणसांना, ते फणसासारखी असतात, ते बाहेरून काटेरी आणि आतून एकदम गोड अशी ती माणसं असतात सगळी। तर आता आपण चाललो आहे आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात गावालाच, तर त्याच्या आपण पुढे कंटिन्यू व्हिडिओ बघा तुम्ही। सुंदर असं यावर्षी आपण मंदिराचा जीर्णोद्धार झाला मे महिन्यात, तर आपण दाखवूच ते मंदिरात जातो आहे आपण, बघूया पुढे व्हिडिओ। तर मित्रांनो, आता आपण सगळे निघालो आहे जायला आपल्या मंदिरात। तर तुम्हाला दाखवतो कसं मंदिर आहे आपलं, काय आहे। आपल्याबरोबर आज आहे आपला छोटा युविन आहे, युविन हायकर। नंतर वेद हायकर, आहे साई हायकर, हा ऋषी आहे, आणि हा आहे आपला भाऊ प्रथमेश हायकर। प्रथमेश हाय। हे बघा तिरड्याची फुलं आपल्याला किती प्रमाणात कोकणात पाहायला मिळतात। गणपतीच्या सीझनला हे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात। आपण आता चालताना आपल्याला ती मंदिरात चाललं आपण चालत, कारण आपल्या घराच्या जवळच आहे, तसं काही लांब नाही आहे, पण चालत जाऊ शकतो। पुढे पण लांब आहे, प्रचंड पाऊस आहे खरं तर। मित्रांनो, ही आपल्या शाळेची वाट, आपली शाळा पण आपल्या गावच्या मंदिराच्या बाजूलाच आहे। जो माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही साईला बघितलं असाल तर ती साईची शाळा, आणि खरं तर एक माझी पण ती शाळाच आहे। माझं पण पहिली ते चौथीचं शिक्षण हे गावीच झालं होतं। ती पण आपण शाळा बघू, आता जाऊच आपण थोड्याच वेळात। शिका वाट आहे, सगळे पुढे गेलेत, मी थोडा पाठी राहिलो आहे, आणि पावसाने थोडीशी विश्रांती घेतली, पण अजून पण बारीक झाला आहे। आणि खरं तर इथे एक आमच्या वाडीतील तात्या, जे खूप फेमस सगळ्यांचे म्हणजे तात्या, असं त्यांचं इथे दुकान होतं पहिलं आम्ही लहान असताना, ते काय आता कोण चालवत नाही, त्यामुळे त्यांचे फक्त इथे अवशेष राहिलेत, सगळं पूर्ण पडून गेलं आहे। छोटंसं असं दुकान होतं त्यांचं, शाळेतली मुलं खूप, आणि आता आपण शाळेच्या पटांगणात पोचतो आहे। ते हे बघा, हे पहिलंच आपण दिसतं ते आपल्याला रिंगणे गावचं कॉलेज, आणि तर ही आपली शाळा, प्राथमिक शाळा आहे ही। त्यानंतर तिकडे पुढे आहे ती बालवाडी आहे, आणि असं काहीतरी आपलं मध्येच असं मंदिर आहे। खरं तर आपल्या गावच्या मध्येच असं मंदिर आहे, आपलं गावचं ग्रामदैवत श्री धनी केदारलिंग, आणि हे आपली हे हायस्कूल आहे। ते पिण्याचं पाणी, आणि असं मोठं असं
ग्राउंड पटांगण आहे शाळेचं. आणि हे बघा, ही अशी शाळा, मोठीशी शाळा आहे. आपण पहिलं जाऊ मंदिरात, जाऊ मंदिरात, तुम्हाला दाखवतो कसं काय काय काय. तुम्ही आलात तर नक्की भेट द्या आमच्या मंदिराला. सुंदर कलाकृती केली आहे मंदिराची, बघू शकता. मंदिर याच वर्षी मे महिन्यात जीर्णोद्धार झाला आमच्या मंदिराचा. तर आपण आता आलो आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराला. हे बघा, सब भव्य असं प्रवेशद्वार आहे आपलं मंदिराचं. मंदिराचं पटांगण दाखवतो तुम्हाला. मंदिराच्याच बाजूलाच आपली शाळा आहे. सुंदर. नक्कीच आता आपण पहिलं मंदिरात जाऊया, देवाचं दर्शन घेऊया. मित्रांनो आता आपण मंदिराच्या आतील काम बघूया. कसं एकदम सुंदर असं घुमट आहे, सुंदर रीतीने असं हे केलं आहे. आता आपण मंदिराच्या बाहेर पण बघूया बरोबर कसं काय आहे. इथून एक आपला आतबाहेर जाण्यासाठी आहे केलं आहे. आणि आपला हा मेन प्रवेशद्वार, तिथून आपण आतमध्ये आलो. निसर्ग आजूबाजूला खूप, बघू शकता मंदिर. सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूलाही आपण जाऊ, मागच्या बाजूलाही बघू काय कसं आहे, तुम्हाला दाखवेन मी तर इथे येऊनच गेलो आहे. तुमच्यासाठी मी खास व्हिडिओ बनवतो आहे. बघू आपण पुढच्या याच्यामध्ये. चला मित्रांनो, आपण हे असं केलं आहे ते म्हणजे पावसाचं पाणी आत येऊ नये म्हणून. थोड्या प्रमाणात पावसाचं पाणी येतं, पण आपल्या साईडला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आत्ता पण ही खूप आहे पाऊस. आत्ता थोडीशी विश्रांती घेतली पावसाने. आणि इथून आपल्याला पण मंदिराच्या पाठच्या बाजूला जाऊया, बघूया काय कसं काय आहे मंदिराची पाठची बाजू. कसं काय ते मोठं असं हे मंदिराच्या पाठची बाजू आपली ते पिण्याची टाकी आहे. इकडे असं इथे असे ही आपल्या मंदिराच्या पाठची बाजू आहे. आणि इथे शौचालय आहे. कोणाला जर इमर्जन्सी काय झालंच तर त्याची पण व्यवस्था आपल्या इथे केली आहे. असं काही हे नाही आहे. आणि हे एक खोली, एक रूम, असे काही कार्यक्रम असेल तर जेवणासाठी वगैरे, तर जीर्णोद्धार झाला तेव्हा तिथेच आपलं जेवण वगैरे होतं सगळं. आणि आता आपण जाऊया मंदिराच्या दुसऱ्या बाजूला. आणि आपल्याला युवीन आहे, युवीन खूप मजा करतोय. युवीनला खूप आवडलं इकडे सगळं, मजा येते. ठीक आहे. आणि हा एक प्रवेशद्वार आहे. तर मित्रांनो आता आपल्याला प्रथमेश आहे, तर प्रथमेशला आपण विचारूया की इथे येऊन कसं वाटलं. कारण जीर्णोद्धार झाला तेव्हा तो या मंदिरात, म्हणजे आपल्या मंदिराचं काही कारणास्तव आला नव्हता. त्याला आपण विचारूया त्याला मंदिरात येऊन कसं वाटलं, काय वाटलं. सांग ना प्रथमेश, तुला. एकदम मस्त बांधलं आहे. म्हणजे मी आलो नाही, काही कारणास्तव मला यायला भेटलं नाही कामामुळे, पण आज मी बघितलं मंदिर एक खूप सुंदर बांधलेलं आहे. आणि आता खूप मोठं पण वाटतं आहे मंदिर आधीपेक्षा तरी. कारण आधी मंदिर होतं खूप जरा छोटं वाटत होतं, पण ह्या एकदम मस्त मंदिर बांधलेलं आहे आणि खूपच सुंदर मंदिर बांधलेलं आहे. व्ह्यू बघा. आपल्याला सह्याद्री पण दाखवता आलं तर आपण दाखवू. दिसेल नाही दिसेल कारण खूप धुकं लागलं आहे. तो तिकडे आहे सह्याद्रीच्या रांगा.
तर ते नाही दिसणार, कारण खूप धुकाला आताच पाऊस पडून गेला आहे ना, त्यामुळे पावसाळ्यात मला वाटतं बराच वेळ आता पडला नाही, जवळजवळ अर्धा तास होऊन गेला असेल, पडला नाही. एवढी मोठी विश्रांती त्याने पहिल्यांदा घेतली आहे. आणि इथे आम्ही सगळे आहोत असे वरती, सगळे मजा करतोय. साई त्याच्या आठवणी सांगतोय आपल्या लहान भावांना. साईची शाळा आहे. तर साई आपला बुवा झालाय. आमच्या बुवांच्या तोंडातून काही शब्द नाही येत आहेत, फक्त सूर ऐकायला येत आहेत. आणि तुम्ही बघा असा सह्याद्री आपला, इथे सह्याद्री आहे खरं तर. तो सह्याद्री धुक्यामध्ये लपला आहे कुठेतरी, तो काय आपल्याला दर्शन देत नाही आहे बघितलात तर. आणि इथे खरं म्हणजे ही बाग केली होती, ती काही बाग झाली नाही, ते काहीतरी असं वेगळंच झालंय. बघू पुढे काय काय अजून आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओमध्ये. आणि हे दोघांचं फोटोशूट चालू आहे. खरं तर प्रथमेश खूप फोटोशूटचा शॉकिंग आहे आणि तो वहिनींना पाठवण्यासाठी फोटोशूट करतोय. बघूया कधी आपल्या त्याच्या वहिनींचं दर्शन देतो आपल्याला, काय माहिती. प्रथमेशचं फोटोशूट सुरू आहे आता. प्रथमेशचं झालं तर ऋषीचं फोटोशूट चालू आहे. ते युवीन, तुला कसं वाटलं इकडे येऊन? मजा वाटली. युवीन आपला मजा करतोय मस्तपैकी. तर मित्रांनो, मी इथे शाळेजवळ आलो आणि आमची एक जुनी आठवण आठवली मला. माझा एक मित्र आहे विशाल नावाचा, विशाल आणि सागर. तर विशालला आपण माझ्या व्हिडिओमध्ये कधी ना कधी बघूच या इथून पुढे. तर हा काफा आहे. तर आम्ही लहान होतो एकदम, तर सागरने दगड मारली होती आणि विशालच्या डोक्यात पडले होते, तर विशालचं डोकं फुटलं होतं. तर तो मला प्रसंग खूप आठवला. असा मस्त प्रसंग होता आमचा तेव्हा. खूप घाबरलो होतो आम्ही खरं तर, कारण विशालला खूप लागलं होतं. तर विशाल हा व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच कमेंट कर आपल्या व्हिडिओला. धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपण इथे आलो होतो दुकानात. आज सोमवार आहे, तर काकीला आणि साक्षीसाठी श्रीखंड घ्यायला. हे आमच्या गावचं दुकान आहे, खूप फेमस. खूप गर्दी असते इथे, आतमध्ये खूप गर्दी आहे म्हणून मी थोडा बाहेर आलो तुम्हाला दाखवायला. आणि पूर्ण भात शेती आहे. भात शेती पाहू शकता, पूर्ण भात शेती आहे. तर इथे थोड्या प्रमाणात भात शेती तर केली आहे आणि ते थोडंफार भात पण पसवलं आहे गणपतीतून. हे बघा, शेतकऱ्याचं सोनं आपण ज्याला बोलतो, तर हे सोनं. साई आपला खाऊ दाखव. तर आपण खाऊ घेतलाय सगळ्यांना. पार्टी 100 रुपयाची. 100 रुपयाची. 100 रुपयाला तर खाऊ नाही आहे. असं काय नसतं. ये हमारा खाऊ है और ये हमारी पार्टी चल रही है. पार्टी चल रही है. चलो. हे बघा, हे असं असतं. मोठा झाल्यावरती याला हे अजून सांभाळता येत नाहीये आणि आता एक पोरगी सांभाळणार आहे हा पुढे. कसं होणार आहे काय माहिती. आणि ज्याला अजून जबाबदारी आणि युविनला फोडता येत नाही. युविन दे, मी फोडून देतो. दिलं ना फोडून. दाखव दाखव प्रथमेश. प्रथमेश बोल, काय बोलत असतो. युविन खाली बघ. युविन दाताने फोड ना. या बालाजीच्या चिप्स मध्ये एवढे त्यांनी वेफर दिलेले आहेत. हे माझ्या इथे थांब, दाखव दाखव. दिसले नाही, दिसले नाही. एवढे वेफर आहेत, हे माझ्या इथे जायपर्यंतच संपतील. अरे दिसले नाही, तू नीट पकड ना. हे बालाजीच्या पॅकेट मध्ये एवढे वेफर आहेत. हा, हे 4 वेफर माझ्या इथे जायपर्यंतच संपतील. बरं, रस्त्यापर्यंत. हा. तर आता आपण आलोय परत घरी. पाहूया पुढे कसं काय. नाही, आपलं घर दिसतंय तुम्हाला सगळ्यांना. हा युविन हाय करतोय सगळ्यांना. वेद बोल काहीतरी. वेद शांत शांत असतो, खूप खूप शांत आहे तो. वेद आणि युविन
आणि प्रथमेश काय बोलू इच्छितोस? आता घरी आलोय, आता जेवणार आम्ही आणि झोपणार. ओके, झोपायचं आहे आता पण की काय बघू पुढे आता काय काय अजून दाखवता येतं तुम्हाला. कुठे गेलो तर दाखवेन नक्कीच, नाहीतर मग संध्याकाळची सकाळची तर आरती झाली आहे आपली. सकाळची आरती झाली तर संध्याकाळची आरती आहे आज. काल आपल्याकडे भजन झालं आहे, तर भजनाचं पण टाकेन. खरं तर भजनाचं काही करायला मिळालं नाही आहे कारण लाईट नव्हती. तसं पण आपल्याकडे काल लाईट नव्हती, त्यामुळे काय शूट नाही करता आलं कारण प्रचंड पाऊस होता. आणि भजन आपल्याला रात्री झालं आहे, तर बघू थोडंफार मी केलं आहे, टाकेन, प्रयत्न तर करेन. चल, तर मित्रांनो आपली काकी वैशाली काकी इथे औषधाचं काहीतरी पूजन वगैरे करते. आपली तुळस आहे, काकीचा औषध आहे. आपण थोडं लेट आलो, आता मंदिरातून आलो त्यामुळे आधीचं काय आपल्याला पाहता नाही आलं आहे. झालं आता काकीचं करून निघाले. काकी आता आतमध्ये काय बाकी आहे की? हा, फोटो नाही, हे काय हे करायचं ते सांग. फोटो तर काढशीलच, व्हिडिओ काकीला काढायचे फोटो. ए थांब, युवीन थांब. आणि आता पण अजूनही लाईट नाही आहे बघा आमच्याकडे. कोकणात असे सगळे प्रॉब्लेम आहे. लाईट पण आहे. आणि जी यावरती स्पर्धा झाली आमची गावाला, तर तिची ही ट्रॉफी आणि ते सगळे वंश आहेत घरातल्यांचे सगळे. आपलं घर, मी घराचा व्हिडिओ करेनच लवकर, बघू. आणि इथे प्रथमेश आणि साई असे येऊन दमलेत आणि झोपलेत आरामात बघा. आता वाजलाय 1 जवळजवळ, दुपारचं 1 वाजलाय. मला किती मिनिटं लागले वरती चढायला? हा थांब 2 मिनिटं सांगतो तुला. चला बाय बाय. तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप मोठा होता, तर मी हा व्हिडिओ 2 भागांमध्ये तुम्हाला दाखवेन. याच्या पुढच्या भागांमध्ये तुम्हाला कोकणातली एक मस्त अशी परंपरा जी खूप वर्षांपासून चालत आली आहे, ती म्हणजे फुगडी तुम्हाला पाहायला मिळेल. तर हा पहिला भाग तुम्ही बघा. आम्ही मंदिरामध्ये गेलो, मी मंदिर खूप दाखवलं तुम्हाला, आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर, तर ते मंदिर तुम्ही बघा. आणि दुसरा भाग मी मग जसं म्हणजे रेंजचा इथे खूप इश्यू आहे, तर बघेन मी कसं आहे की ते लवकरात लवकर ट्राय करेन यायचा. तर धन्यवाद. तर हे असेच बघत राहा आणि तुम्ही खूप मोठा प्रतिसाद देत आहे मला यूट्यूबवरती, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो.